रायटिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट. कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती पाहिजेत ते आज या व्हिडिओमध्ये बघूया. आधी पहिल्यांदा बघूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस शेल्स, सबशेल्स अँड ऑर्बिटल्स. त्याच्यासाठी आपल्याला काय काय माहिती पाहिजे. द फर्स्ट थिंग which we must know is atomic number, that is Z of the element. Atomic number म्हणजे काय? The number of protons present in the nucleus किंवा number of electrons revolving around the nucleus. जितके इलेक्ट्रॉन त्या एलिमेंटच्या ॲटम मध्ये असतात तेवढेच इलेक्ट्रॉन आपल्याला डिस्ट्रीब्युशन करून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असतं. त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला म्हणतात झेड किंवा ॲटॉमिक नंबर. आता हा प्रत्येक एलिमेंटसाठीचा युनिक नंबर असतो. म्हणजे एका एलिमेंटचे जे सगळे ॲटम्स असतात त्याचा ॲटॉमिक नंबर हा सेमच असतो. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये सेम असतात. किंवा जर एलिमेंट चेंज झालं तर त्याचा ॲटॉमिक नंबर पण चेंज होतो. दुसरी गोष्ट जी आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे सिक्वेन्स ऑफ सबशेल्स अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल किंवा N+L रूल. ज्या सबशेल्समध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे त्या सबशेल्सचं सिक्वेन्स म्हणजे आधी कुठल्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन पुट करायचे मग कुठल्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन भरायचे हा जो सिक्वेन्स जो आहे N+L रूल प्रमाणे तो आपल्याला माहिती असेल. म्हणजे 1s इज लेस दॅन 2s इज लेस दॅन 2p इज लेस दॅन 3s हा अँड सो ऑन हा जो सिक्वेन्स आहे तो माहिती पाहिजे. तिसरी गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे मॅक्सिमम कपॅसिटी ऑफ अकोमोडेटिंग इलेक्ट्रॉन्स फॉर ईच सबशेल. आपल्याला माहिती आहे S, P, D आणि F या 4 सबशेल आहेत आणि प्रत्येक सबशेलची कपॅसिटी आहे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये अकोमोडेट करायची. S ची कपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन्स, P ची कपॅसिटी आहे 6 इलेक्ट्रॉन्स, D ची कपॅसिटी आहे 10 इलेक्ट्रॉन्स आणि F ची कपॅसिटी आहे 14 इलेक्ट्रॉन्स. कारण S मध्ये एकच ऑर्बिटल आहे किंवा ज्याला आपण सबशेल म्हणतो आणि त्या एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात म्हणून एस ची कपॅसिटी 2. पी मध्ये अशा 3 सबशेल आहेत किंवा 3 ऑर्बिटल आहेत किंवा 3 ओरिएंटेशन आहेत पी सबशेलची. त्याच्यात 2, 3 जा 6 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. डी ची 5 ओरिएंटेशन किंवा 5 ऑर्बिटल्स म्हणून 5 2 जा 10 इलेक्ट्रॉन्स आणि एफ ची 7 ओरिएंटेशन्स किंवा 7 सबशेल्स किंवा 7 ऑर्बिटल्स म्हणून 7 2 जा 14 इलेक्ट्रॉन्स ही एफ सबशेलची कपॅसिटी आहे. ही कपॅसिटी आपल्याला माहिती पाहिजे. आणि चौथी गोष्ट जी आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. म्हणजे एस्पेशली बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण लिहितो व्हॅलन्स शेलचं किंवा इंडिव्हिज्युअल ऑर्बिटल्समध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स पुट करतो रादर दॅन इन सबशेल तेव्हा आपल्याला हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी माहिती पाहिजे. आता ह्या चारही सगळ्या गोष्टी आहेत त्या यूज करून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं एलिमेंट्सचं त्याच्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल बघूया हेलियमचं. हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. Z इज इक्वल टू 2. म्हणजे 2च इलेक्ट्रॉन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. पहिली सेल आहे कुठली आपली 1s. सो 1s त्याची कपॅसिटी 2 आहे. सो 2 electrons can be easily accommodated in this. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण बॉक्समध्ये दाखवतो त्याच्यासाठी आपल्याला एका सबशेलसाठी किंवा एका ऑर्बिटलसाठी किंवा सबशेलच्या एका ओरिएंटेशनसाठी एक बॉक्स लिहायचा असतो. त्याच्यामध्ये आपण असे 2 इलेक्ट्रॉन दाखवू शकतो, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज स्पिनचा. सो हे झालं बॉक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर हेलियम. सेकंड एक्झाम्पल घ्यायचं ऑक्सिजन. ऑक्सिजनचा झेड आहे 8 म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे 8. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर ह्या सिक्वेन्स प्रमाणे आपण असं लिहू शकतो. पहिलं 1s 2 मग म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, नंतर 2s मध्ये कपॅसिटी 2 आहे त्यामुळे 2च इलेक्ट्रॉन आपण पुट करू शकतो. आता इलेक्ट्रॉन किती राहिले 1s2 2s2 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स झाले. आता 4 इलेक्ट्रॉन्स पुट करायचे आहेत. पुढची सबशेल आहे 2p. सो 2p4. नेहमी बघायचं की इथे आपण जेवढे इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट केले त्यांची ॲडिशन किंवा त्यांची सम आणि ॲटॉमिक नंबर जो आहे म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते सेम आहेत ना.
कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तेवढेच आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचे. आता ह्याची व्हॅलन्स शेल कुठली आहे? सेकंड शेल. मग सेकंड शेलमध्ये एक ऑर्बिटल कुठला आहे? 2s. त्याचं एक ओरिएंटेशन म्हणून एक बॉक्स. 2p ऑर्बिटल आहे त्याचे 3 ओरिएंटेशन म्हणजेच 3 सबशेल म्हणून त्याचे 3 बॉक्स. आता हे कसं लिहायचं? 2s2 आहे, त्याच्यामध्ये असे 2 इलेक्ट्रॉन लिहायचे, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. आता 2p4 आहे, तर हे 4 इलेक्ट्रॉन्स या 3 ऑर्बिटलमध्ये कसे पुट करायचे? त्यासाठी आपल्याला हंस रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अप्लाय करावा लागेल. हंस रूलच्या प्रमाणे काय? तर ह्याला मी गमतीने ना विंडो सीट प्रिन्सिपल म्हणते. एखाद्या बसमध्ये आपल्याला बसायचं असेल, आपण एकटेच प्रवास करतोय, तर आपण आधी विंडो सीट पकडायचा प्रयत्न करणार ना, आणि विंडो सीट नाही मिळाली तर मग आपण कोणाबरोबर तरी सीट शेअर करतो. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स पण तसंच करतात. इलेक्ट्रॉन्स पण आधी विंडो सीट पकडतात. म्हणजे काय करतात? आधी एम्प्टी ऑर्बिटलमध्ये जातात. मग सगळी जी एम्प्टी ऑर्बिटल आहेत ती हाफ फेल झाली की आणि इलेक्ट्रॉन राहिले असतील तरच ते पेअर करतात. मग फर्स्ट इलेक्ट्रॉन इथे जाईल, सेकंड इथे जाईल, थर्ड इथे जाईल आणि फोर्थ इथे जाईल. सो आपल्याला जरी माहिती असलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असंच लिहायचं आहे, तरी लिहिताना आधी 1 2 3 आणि मग फोर्थ इलेक्ट्रॉन इथे असंच लिहायची प्रॅक्टिस ठेवायची, म्हणजे चुकत नाही. पुढचा एलिमेंट आहे सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. Z इज इक्वल टू 11. सो 11 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे. पहिल्यांदी 1s2, मग 2s मध्ये 2s2, मग 2p6, कारण p ची कपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन्स आहे, तो 6 आपण इथे पुट करू शकतो. आता बघूया ॲडिशन. 2 + 2 4 6 10, म्हणजे आता एकच इलेक्ट्रॉन पुट करायचा आहे. 2p नंतर येतं 3s, सो 3s1. ह्याची व्हॅलन्स शेल झाली थर्ड शेल. थर्ड शेलमध्ये एकच सबशेल आहे ह्या कॉन्फिगरेशनमध्ये, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, सो आपण इथे असा इलेक्ट्रॉन लिहू शकतो. हे झालं व्हॅलन्स शेलचं बॉक्स कॉन्फिगरेशन. आता एक्झाम्पल घेऊया कॅल्शियमचं. कॅल्शियमचा झेड आहे 20, म्हणजे ॲटॉमिक नंबर 20. 20 इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट करायचे. पहिल्यांदी 1s2, मग 2s2, मग आहे 2p, 2p6. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं की s मध्ये 2 पेक्षा जास्त, p मध्ये 6 पेक्षा जास्त, d मध्ये 10 पेक्षा जास्त, की f मध्ये 14 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आपण भरत नाही आहोत ना, कारण त्याची कपॅसिटी तेवढीच आहे. 2p6 झाले. 2p6 नंतर काय आलं? 3s. सो 3s मध्ये 2 येणार, कारण s मध्ये 2 पेक्षा जास्त असू शकत नाही. मग 3p मध्ये किती येणार? 6 येणार. आता एकदा बघूया सगळे सम्स. 2 इलेक्ट्रॉन भरायचे. आता 3p नंतर काय आहे? 3p नंतर आहे 4s. हे जरा ट्रिकी आहे, ते आपल्याला n+l रूलमध्ये माहितीच आहे. सो 3p नंतर येते 4s आणि 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. सो 20 इलेक्ट्रॉन्स भरून झाले. 20 त्याचा ॲटॉमिक नंबर. इथे 4s ही त्याची लास्ट शेल आहे, किंवा फोर्थ शेल लास्ट शेल आहे. 4s सबशेल आहे, त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथे लिहू शकतो, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता पुढचा आहे आयर्न. आयर्न Z इज इक्वल टू 26, ॲटॉमिक नंबर 26. आपण कसं लिहिणार? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, इथपर्यंत 20 झाले. आता 6 इलेक्ट्रॉन भरायचे. 4s नंतर येते 3d, मग 3d6. एकदा बघूया, हे इलेक्ट्रॉन्स आणि ॲटॉमिक नंबर सेम आहे ना, ह्याची सम 4 10 12 16 18 20 26. सो 26 आहे. आता इथे ही स्पेशल एलिमेंट आहेत काही. ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 21 पासून 30 पर्यंतची जी एलिमेंट आहेत ती स्पेशल आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला 4s आणि 3d अशा 2 ज्या सबशेल आहेत त्या लास्ट शेलमध्ये कन्सिडर कराव्या लागतात. का ते तुम्हाला डी ब्लॉक एलिमेंटमध्ये किंवा ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये डिटेल्स त्याचे कळतील. सो 4s सबशेल आपण इथे लिहू, त्याचं एक ओरिएंटेशन, आणि डी सबशेलची 5 ओरिएंटेशन्स आहेत, म्हणजे 5 सबशेल्स आहेत किंवा 5 ऑर्बिटल्स आहेत. सो आपल्याला इकडे त्याच्यासाठी 5 बॉक्सेस काढावे लागतील. 1 2 3 4 आणि 5. आता परत आपल्याला इथे हंस रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अप्लाय करावा लागेल. त्यासाठी 4sचा तर काही प्रश्न नाहीये, एकच ऑर्बिटल आहे, सो इथे 2 इलेक्ट्रॉन येतील, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. 3d मध्ये काय करावं लागेल आपल्याला? आधी विंडो सीट प्रिन्सिपल. सो 1 2 3 4
5 आणि 6 इलेक्ट्रॉन विल गेट पेअर. सो 3d6 लिहिताना नेहमी आधी 1 2 3 4 5 अशी 5 ऑर्बिटल्स मध्ये 1 इलेक्ट्रॉन आणि मग 6th इलेक्ट्रॉन विल पेअर. In this way we can write the electronic configuration of different elements.